चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचे धिरडे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक छोटा काचेचा ग्लास घेतला आहे मापासाठी. तुम्हाला कोणतं भांडं हवं असेल ते तुम्ही मापाला घेऊ शकता. तर इथे मी हे 2 ग्लास तांदूळ घेत आहे, एक हिरवे मूग घेत आहे अख्खे, एक ग्लास मुगाची डाळ घेत आहे. तर हे सर्व आपण बारीक करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही हे सर्व बारीक झालेलं आहे. तर आपण यात एक चण्याची डाळ भिजवलेली आहे, ती 1 ग्लास घेत आहोत. नल आहे, तुम्ही नाही घेतली तरी चालेल. एक हिरवी मिरची घेते, कोथिंबीर, थोडेसे जिरे आणि चवीपुरते मीठ. थोडीशी हळदसुद्धा घालूया आपण त्यामध्ये. आणि आता हे सर्व आपण बारीक करून घेऊया. बारीक झालेले लागेल तसं थोडं पाणीसुद्धा आपण त्यात घालून बारीक करत जाऊ. जोपर्यंत इडली डोश्याचं जसं बॅटर असतं तसंच आपल्याला सेम बॅटर बनवायचं आहे. त्यामुळे थोडं पाणी घालून बारीक करून घेऊ. तर हे बॅटर इडली डोश्यासारखं झालेलं आहे तयार. तर आपण बाउलमध्ये काढून घेऊ. थोडंसं पाणी घालू, दाट जास्त झालं आहे. त्यामुळे आपल्याला सेम इडली डोश्यासारखंच बॅटर करायचं आहे, त्यामुळे ते आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. तर यामध्ये आपण थोडासा 2 चमच सोडा घालूया आणि 15-20 मिनटासाठी एका साईडला ठेवून देऊया. तर बघा इथे मी तवा तापत ठेवला आहे. तर आपण ह्याच्यावरती तवा तापल्यावर त्याच्यावर आपण बॅटर घालणार आहोत. त्याआधी आपण त्या तव्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपण बॅटर सोडायचं आहे. जसं डोस्यासाठी आपण बॅटर सोडून फिरवतो गोल गोल, तसं बॅटर घालून आपण डोसा तयार करून घेऊया त्याचा. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते 2 ते 3 मिनटं शिजलं पाहिजे. कारण आपण सगळं कच्चा घातलेलं आहे, तांदूळ डाळ वगैरे, तर ते थोडं शिजण्यासाठी वेळ लागतो. तर आपण झाकून ठेवून शिजवायचं आहे दोन्ही साईडून. दोन्ही साईडून शिजवून घेऊन झाल्यानंतर आपले डोसे सगळे असेच याप्रमाणे सगळे आपल्याला तयार करायचे आहेत. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे धिरडे खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुमचे धिरडे कसे झालेत ते. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी दाखवणार आहे फ्राईड राईसचा. जो रात्रीचा आपला उरलेला भात असतो त्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे नेक्स्टमध्ये. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.